नमस्कार, माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या आणि प्रेमळ भगिनींनो, तुमच्या हक्काच्या सीमाताई न्यूज मध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। भगिनींनो, आज मला अत्यंत जड अंतःकरणाने आणि संतापाने बोलावे लागत आहे। आज 8 एप्रिल तारीख उजाडली आहे, पण लाडक्या बहिणींच्या हप्त्याचा पत्ता नाही। एकीकडे सरकार म्हणते बहीण लाडकी आहे, मग दुसरीकडे बहिणींचे हप्ते इतके लेट का होत आहेत? सुरुवातीला सांगितले होते की सर्व बहिणींना पैसे मिळणार, मग आता ही चौकशीची नाटकं कशासाठी? आजच्या विशेष 3 मिनिटांच्या व्हिडिओ मी सरकारला जाब विचारणार आहे आणि तुमच्या मनातील भावना मांडणार आहे। इन्क्वायरी कशासाठी? बहिणींना कट का केले जात आहे? बहिणींनो, सरकारने आधी वचन दिले होते की प्रत्येक पात्र महिलेला 1500 रुपये महिना मिळणार। मग आता अचानक अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावतपत्रांची पडताळणी आणि चौकशी का सुरू केली आहे? यामुळे हजारो बहिणींचे नाव पात्र असूनही त्यांना अपात्र ठरवून यादीतून कट केले जात आहे। जर महिलांनी आधीच सर्व कागदपत्रे दिली आहेत, त्यांचा फॉर्म मंजूर झाला आहे, तर आता पुन्हा त्यांना त्रास का दिला जात आहे? सरकारचा हा कट करण्याचा प्रयत्न लाडक्या बहिणी सहन करणार नाहीत। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हप्त्यांची तारीख। पूर्वी सांगितले होते की दर महिन्याच्या 11 तारखेला पैसे येतील, पण आता महिना संपून पुढचा महिना अर्धा झाला तरी हप्त्याचा पत्ता नसतो। फेब्रुवारीचा हप्ता मार्चच्या शेवटी आला आणि आता मार्चचा हप्ता एप्रिलमध्ये सुद्धा कधी येणार याची शाश्वती नाही। बहिणींना या पैशांची घर खर्चासाठी, औषधांसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी गरज असते। सरकारने बहिणींच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आणि लवकरात लवकर मार्चच्या हप्त्याचा निधी वितरित करावा। बहिणींनो, सीमाताई न्यूजच्या माध्यमातून मी सरकारला नम्र विनंती करते की कोणत्याही बहिणीला तांत्रिक कारणे सांगून किंवा चौकशीच्या नावाखाली या योजनेतून बाहेर काढू नका। ज्या बहिणी खरोखरच पात्र आहेत त्यांना त्यांचे हक्काचे 1500 रुपये वेळेवर मिळालेच पाहिजेत। जर सरकारने ही चौकशी थांबवून हप्ते वेळेवर दिले नाहीत तर महाराष्ट्रातील भगिनी आपला संताप व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत। आम्हाला चौकशी नको, तर आमचा हक्काचा सन्मान निधी हवा आहे। भगिनींनो, तुम्हाला काय वाटते? सरकारने सुरू केलेली ही नवीन चौकशी योग्य आहे का? आणि तुमचे नाव सुद्धा यादीतून कट झाले आहे का? कमेंट बॉक्समध्ये आपला जिल्हा आणि आपली समस्या नक्की सांगा। तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। अशाच निर्भीड बातम्यांसाठी सीमाताई न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।